नमस्कार सर्वांना. आज काय रेसिपी बनवायची आपण? तर आज आपण भाजी नाही बनवणार. रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, मुलंही वैतागून जातात. मग त्यांना आवडेल असं आज आपण काहीतरी बनवूया. त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, छान सोलून पण घ्यायचे आहेत आणि त्यात टाकण्यासाठी मिरच्या भाजून त्याचा मी मिक्सरमध्ये वाटून ठेचा बनवणार आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी तडतडली पाहिजे, छान तडतडायला पाहिजे, तरच या भाजीचा खमंगपणा येतो. पहा कशी तडतडती, जिरी पोहती तेलामध्ये. आता छान कढीपत्ता टाकला आणि मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट यामध्ये टाकून छान मिक्स करून घेणार आहे. आणि आपण हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला ठेचा आहे तो छान मिक्स करायचा आहे यामध्ये. आणि आता त्यामध्ये चवीनुसार आपण हळद मीठ टाकायचं आहे. आणि हे उकडून खिसून घेतलेलं बटाटा आहे, तुम्ही स्मॅश पण करू शकता किंवा खिसूनही घेऊ शकता. तर मी खिसून घेतलेलं आहे, ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान चव लागते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. आपल्याला तेलात नाही टाकायचा हा मसाला, वरून आणि थोडी धनेपूड टाकून छान मिक्स करायचा आहे. या भाजीला गरम मसाला हा टाकलाच पाहिजे. आणि गरम मसाला टाकल्यानंतर आपण छान त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. मस्त मसाल्याचा खमंग वास येत आहे. आणि आता आपण याचा पराठा बनवणार आहोत. तर यासाठी मी काय केलेलं आहे, कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि जेवढी कणिक आहे तेवढंच मी बटाट्याचाही गोळा बनवून घेतलेला आहे. तो छान यामध्ये टाकून थोडंसं खालून वरून पीठ टाकायचं आहे आणि हाताने त्याला आपण ती भाजी सगळीकडे पसरेल यासाठी आपण त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही साईडने पराठा लाटून घ्यायचा आहे. मी आता तवा गरम करायला ठेवला. हा लोखंडाचा तवा आहे, छान गरम झालेला आहे. तवा छान गरम झाला. आता पराठा आपण भाजून घेऊया. आणि पराठा आपण तूप लावून भाजणार आहोत. पराठ्याला शक्यतो तूपच छान लागते म्हणून मी तूपच लावणार आहे. जर तुम्ही तूप खात नसताल तर तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता. आम्ही तूपच वापरतो. आणि हा पराठा आपण सॉस किंवा शेजवान चटणी किंवा तुपासोबतही खाऊ शकतो. खायला खूप छान लागतो. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे पहा आमचा पराठा मस्त टम्म फुगत आहे, पाहू शकता. अशा प्रकारे हा पराठा तयार झालेला आहे. आता आम्ही सगळे पराठे तयार करून घेतो आहे. मी तर ह्या पराठ्यावर मस्तपैकी तूप टाकते आणि छान खाते. मला तूप टाकलेलाच पराठा आवडतो, पाहू शकता. नक्की एकदा ट्राय करा, लहान मुलंही आवडीने खातील. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. मस्त बनवा पराठा आणि मस्त खा. थँक्यू.